की राजांचे राजकारण फसले? याचा अर्थ असा की राजे औरंगजेबाचे चाकर झाले. जून 1665 ला मुघलांनी स्वराज्यावरती दुसरे आक्रमण केले. मात्र यावेळी त्यांचा सेनापती होता हा मिर्झा राजा जयसिंग. अजून सोबत होता शूर सरदार दलीर खान आणि त्याचबरोबर होती मुघलांची चतुरंग सेना. या आक्रमणाला तोंड देण्याची शक्ती राजांमध्ये असेलही मात्र संपूर्णपणे परतून लावण्याची शक्ती त्यावेळी राजांकडे खचितच नव्हती. हा मिर्झा राजा देखील काही शाहिस्तेखान आणि अफजल खानासारखा तावडीत येणारा नव्हता. राजांनी प्रचंड बुद्धिमत्तेचा वापर करून शेवटी ठरविले की आता विवेकी माघार घेणेच योग्य राहील. हा ग्रहण काळ आहे, यामध्ये आपण तह केल्याच योग्य राहील, जेणेकरून औरंगजेबापासून आपल्याला सवड मिळेल. आणि इथंच मिर्झा राजाने मात्र स्वराज्यातील सर्व किल्ले मागितले आणि राजांना देखील दिल्लीची मनसबदारी स्वीकारण्यास सांगितली. आणि राजांनी कठोरतेने निर्णय घेत त्यास मान्यता दिली. राजांनी दिल्लीची मनसबदारी स्वीकारली. मात्र याचाच अर्थ हा की राजांचे राजकारण फसले? याचा अर्थ असा की राजे औरंगजेबाचे चाकर झाले? नाही, अजिबात नाही. राजांच्या या निर्णयामुळे 3 गोष्टी साध्य झाल्या. प्रथम, या गोष्टीमुळे मुघलांना हा विश्वास मिळाला की शिवाजी महाराज आता परत आक्रमण करणार नाही आणि त्यामुळे मुघलांनी त्यांची आक्रमणे थांबवली आणि स्वराज्यातली जनता वाचली. दुसरी गोष्ट, राजांना औरंगजेबाच्या आक्रमणांपासून सवड मिळाली, त्यामुळे राजे राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी लागले. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, या गोष्टीमुळे जनतेच्या मनामधील राजांची इमेज ही एखादी मनसबदार म्हणून झाली नाही, तर ती एक राजा म्हणूनच राहिली. आणि या गोष्टीचा फायदा त्यांना पुढे राज्याभिषेकासाठी झाला. पुरंदराचा हा तह खऱ्या अर्थाने कसा झाला, यामध्ये कोणत्या 5 कलमांचा समावेश होता, ही गोष्ट आपण पुढील भागामध्ये पाहूयात. नमो छत्रपती.